रंग बघून तुमच्या लक्षात आलंच असेल की हा व्लॉग आहे रंगपंचमीच्या दिवसाचा। सकाळी देवपूजा करताना छान असा लड्डू गोपालला सुद्धा कलर लावून घेतला आणि नंतर यांची तयारी सुरू झाली खाली रंग खेळायला जाण्यासाठीची। तर अशी तयारी होती जसं काही युद्धावरच चालले होते आणि युद्ध असो किंवा काही असो आपल्याला स्वयंपाक काही सुटतच नाही, म्हणून त्यांच्या जायच्या आधी मी स्वयंपाक करून घेतला। जेवणामध्ये मस्त होते भोपळ्याचे पराठे आणि दही, तर पराठे वगैरे खाल्ले आणि मुली गेल्यात खाली खेळायला, त्यांच्यासोबत मी पण थोडा वेळ गेले होते, पण मी जास्त वेळ नाही थांबले आणि निघून आले लवकर वरती। तर यांची अशी छान असं मस्ती चालली होती, तर मी हे वरतून कॅप्चर केली होती बाल्कनीमधून। आणि त्यांचे एवढे एक्सायटेड असतात कलर खेळण्यासाठी की जरी कोणी कलर लावला नाही आपल्याला तरी स्वतःच कलरसुद्धा स्वतःच लावून घेतात आणि लहानपणाची ही मजाच काहीतरी वेगळी असते आणि सगळ्यांनी छान एन्जॉय केलं। ही आमची या घरातली दुसरी रंगपंचमी आहे आणि पहिली जी रंगपंचमी होती ना ती इथेच होती, पण तेव्हा अजून सगळेजण राहायला आले नव्हते, म्हणून सगळे एकत्र नाही आले होते तेव्हा, आणि यावेळेला सगळे एकत्र आले होते। खूप जास्त मज्जा आली। रंगपंचमीचे आणि होळीचे व्हिडिओज मी ऑलरेडी अपलोड केलेले आहेत, जेव्हा म्हणजे रंगपंचमी झालेली तेव्हा। हा व्लॉग थोडासा उशिरा येतो आहे आणि या आमच्या मॅडम लग्नात गेल्या होत्या, लग्न आवरून लगेच इकडे आला, कारण तिचं लक्ष सगळं इकडे चाललं होतं की सगळे कलर खेळत आहे, आपण इकडे आहे, म्हणून ती आल्या लगेच कलर खेळायला लागली इथे, म्हणजे तिने चेंजसुद्धा केलेलं नव्हतं। त्याच्यानंतर मनस्वी आणि स्वरा सकाळपासून कलर खेळत होत्या आणि पाणीसुद्धा खेळत होत्या। मग त्यांना ना थंडी वाजायला लागली होती, मग त्या थोडा वेळ खेळल्या खाली आणि त्याच्यानंतर मग त्या घरी गेल्या आणि फ्रेश वगैरे झाल्या आणि तिथंच थांबल्या घरीच। आणि आम्ही दुपारी 4 वाजता सगळेजण परत खाली आलेलो आणि आमचं भरपूर वेळ चालू होतं हे रंग खेळणं, डान्स करणं किंवा रील बनवले, बुमरँग काढले आणि खूप सारी मज्जा केली आणि खूप मेमोरेबल आमची ही रंगपंचमी झाली। सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं आणि खूप छान वाटलं, सगळे एकत्र आल्यावर खूप छान एन्जॉय होतो। त्याच्यानंतर ना रंग वगैरे खेळून झाले आणि 7 वाजले आणि घरी आले आणि बघू शकता माझा अवतार किती खराब झालेला आणि केस तर खूप डॅमेज झाले होते, खूप खराब झाले होते। फ्रेश झाले तरीसुद्धा स्किनचा कलर निघालेला नव्हता, भरपूर ठिकाणी राहून गेला होता आणि मी रेडी झाले, कारण मी आता चालले वुमन्स डेच्या सेलिब्रेशनसाठी। तर कुठे करतो काय करतो व्हिडिओ बघत राहा, बाय।